अमरावतीच्या मेळघाटातल्या टिटंबा इथल्या शासकीय आदिवासी आश्रमशाळेतल्या 70 आदिवासी विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे। रात्रीच्या जेवणातून विषबाधा झाल्याची माहिती आहे। अत्यवस्थ विद्यार्थ्यांवर धारणी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। काही विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर आहे। पाहूयात। अमरावतीच्या मेळघाटातल्या टिटंबा इथल्या शासकीय आदिवासी आश्रमशाळेतले विद्यार्थी रात्री जेवले, मात्र काही वेळातच त्या विद्यार्थ्यांना उलट्या, मळमळ, पोटदुखी आणि जुलाब सुरू झाले। 70हून अधिक विद्यार्थ्यांवर धारणी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे। महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे मेळघाट दौऱ्यावर असतानाच ही घटना उघडकीला आल्यामुळे खळबळ उडाली आहे। खाना तुमने खाया क्या? नहीं खाया। और खाना कैसा मिलता तुमको? हाँ, कच्चा, खराब। सब्जी में बास आ रहा था क्या? आ रहा था। हाँ, लौकी का सब्जी में। खाना कहाँ से आता? कैसा मिलता खाना? हाँ, कच्चा था। आज का खाना कैसा था? हर दिन कच्चा आता। खाना कहाँ से आया था बेटा? अच्छा, सेंट्रल किचन से आया। सेंट्रल किचन कहाँ पर है? टाइम पर आता बेटा खाना? टाइम पर आता पर अच्छा नहीं मिलता। या धक्कादायक प्रकारानंतर अमरावती लोकसभा मतदारसंघाचे खासदार बळवंत वानखडे यांनी आश्रमशाळेची झाडाझडती घेतली। तसंच रुग्णालयात दाखल विद्यार्थ्यांच्या तब्येतीची त्यांनी विचारपूस केली। टिटंबाच्या आश्रमशाळेत जे काही अन्न आहे ते शिजून बाहेरून सेंट्रल किचनचं, त्यामध्ये विषबाधा झाल्याचा प्राथमिक असा अंदाज आहे। आणि मी दवाखान्यात गेलो तर जवळपास 60-70 विद्यार्थी तिथं सुद्धा हजर होते। त्यांच्या तब्येतीची काळजी तिथले डॉक्टर आणि PO तसेच तहसीलदार हे प्रशासकीय मंडळी सर्व घेताच आहेत। परंतु या आश्रमशाळेत जे काही त्यांच्याकडे दुर्लक्ष होत असतील, संबंधित कर्मचारी असतील किंवा सेंट्रल किचन असेल, यांच्यावर या संदर्भात गुन्हे दाखल करण्याच्या संदर्भात मी PO साहेबांना तसे निर्देश दिले। या धक्कादायक प्रकाराविषयी मेळघाट दौरा करून परतलेल्या राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी डॉक्टरांशी संवाद साधला आणि सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे, या संदर्भात चौकशी करण्याच्या सूचनाही त्यांनी दिलेल्या आहेत असं सांगितलं। आदिवासी आश्रम शाला है आदिवासी विभाग की, उसमें ये दुर्दैवी घटना घटी है, लेकिन अभी सारे बच्चे जो है वो स्टेबल है। उनका जो सेंट्रल किचन है वहाँ से वो फूड गया था, ऐसी मुझे जो प्राथमिक जानकारी मिली है। लेकिन मैंने उनको सूचना दी है कि संबंधित जो विभाग है, आदिवासी विभाग है, उस विभाग के जो मंत्री है उइके सर, उनके साथ मैं भी खुद बात करूंगी। और मैंने लोकल जो एडमिनिस्ट्रेटर है उनको भी मैंने सूचना दी है कि वो भी बात करके, जिलाधिकारी भी बात करके उस बारे में जो वो सेंट्रल किचन है उनसे कौन सा फूड लाया गया था उस बारे में जांच हो। पावसाळा आला की दरवर्षी मेळघाटात अशा घटना घडतात, मात्र दरवेळी संबंधित अधिकाऱ्यांवर थातुरमातुर कारवाई केली जाते आणि प्रकरणावर पडदा टाकला जातो। मात्र 70हून अधिक विद्यार्थ्यांना झालेल्या विषबाधेतून आता तरी आदिवासी विभाग काही कठोर पावलं उचलणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। अनिरुद्ध दवाळे, झी 24 तास, अमरावती।